हो हा नमस्कार, ओम साईराम. मी आज आपणास साईबाबांच्या मंदिरामध्ये घेऊन आलो आहे आणि आपण दर्शन केलेलं आहे. अगदी शिर्डीला गेल्यासारखं या ठिकाणी आपल्याला फील होतं आणि नक्कीच सेम टू सेम प्रतिशिर्डी म्हणून इथे म्हटलं जातं. हे मंदिर आहे मुरबाड तालुक्यातील धसे गावामधील आणि या मंदिर कसं काय बांधलं गेलं किंवा मंदिराच्या तुमच्या मनामध्ये म्हणजे ज्यांनी बांधलं त्याच्या मनामध्ये अशी कशी भावना निर्माण झाली त्याबद्दल आपण प्रत्यक्ष ज्यांनी बांधलेलं आहे मंदिराचा बाबांच्या कृपेने जो त्यांना आशीर्वाद मिळाला आणि त्या आशीर्वाद रूपी त्यांनी ही सेवा सगळ्यांसाठी घडावी म्हणून त्यांनी जे मंदिराची या ठिकाणी स्थापना केली ते म्हणजे आमचे गुलाबजी कैलासजी गुलाब साहेब. प्रथम आपला स्वतःचा परिचय करून सांगावा. मी साईराम, मी कैलास गुलाब जसे गावातले ग्रामस्थ आहे. गेली 27 वर्षापासून बाबांची भक्ती सेवा करते. या अगोदर आम्ही पालखी निघली इथनं. घरामध्ये मंदिर होतं, छोटं मंदिर होतं. त्यानंतर आज 10 वर्षापूर्वी हे मंदिर भव्य दिव्य मंदिर उभं राहिलं. नमस्कार. इकडे बघा, साहेबांचं आणि आमचं जवळचं नातं आहे. अगदी नातेवाईक असल्यामुळं मला आवर्जून त्यांच्याकडून ही माहिती घ्यायची म्हणून मी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमच्या त्या जुन्या घरी यायचो, मी सध्याचे खूप चांगल्या प्रकारे मॉडिफाय केलेलं आहे. जुन्या घरी यायचो, एका कोपऱ्यामध्ये सुरुवातीला ओटीवरती कोपऱ्यामध्ये मंदिर होतं या साईडला, राईट साईडला. बरोबर. मग ते मंदिर फक्त होतं की त्या ठिकाणी मंदिर कसं पूर्वजापासून होतं, वडिलांपासून की तुम्ही ते केलं? नाही, जवळजवळ 1999ला मंदिर मी पालखी चालू झाली. 1998 साली बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, थोडक्यात एक मनोभावे तिथे मूर्ती बसवली आपल्या घरात. त्यानंतर बाबांची भक्ती वारीच्या माध्यमातून बाबांची भक्ती चालू झाली. सुरुवातीला आम्ही 5 लोक वारी करत होतो पहिल्या वर्षी. त्यानंतर आजच्या 26व्या वर्षाला जवळजवळ 1500 लोक पालखी सोहळ्यामध्ये असतात. अशा प्रकारे वारीच्या माध्यमातून बाबांची सेवा आणि या सेवेतून बाबांनी दिलेली म्हणजे सेवा करण्याची संधी दिली. या ठिकाणी सांगावं असं वाटतं, इवलेसे रोप लावेले द्वारी आणि त्याचा वेळ गेला घणघरी. ही प्रत्यक्ष समोर आणि मी स्वतः पाहिलेली ही जी गोष्ट आहे की घरामध्ये असलेल्या म्हणजे यांच्या गावातून, यांच्या घरातून, यांच्या अंगणातून पालखी निघायची आणि त्या गोष्टीला आता 26 वर्ष झालेली आहे. आणि सुरुवातीला फक्त 5-50 लोक पालखीमध्ये जायचे आणि त्याचा आता एवढे भक्त झालेले त्या पालखीमध्ये जाणारे की आता साधारण 1500-2000 भक्त आज सुद्धा त्या पालखीमध्ये तुम्ही पालखी जातात, वारीला जाता आणि बाबांच्या तिकडे दर्शन जाता. म्हणजे इथून तुम्ही खांद्यावरती पालखी घेऊन जाता, सोबत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. बाबा घेऊन जावा, घेऊन येतात. म्हणजे मनामध्ये जर श्रद्धा असेल तर नक्कीच तुमच्या सोबत ईश्वर असतो आणि हा एक अनुभव त्यांना प्रत्यक्ष आलेला आहे. पण सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं कसं की बाबा एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर बांधावं, त्यासाठी तुम्हाला कसं काय चालना आणि प्रेरणा कशी मिळाली? मी एक बाबांचा भक्त म्हणून एक सेवा करण्याची बाबांनी जीवनात मला संधी द्यावी ही माझी इच्छा होती बाबांकडे आणि ती बाबांनी माझी पूर्ण केली. शिर्डीस ज्याचे लागतील पाय टळतील पाय सर्व त्याचे. बाबांच्या त्या 8 वचनामधले एक वचन आहे, माझ्या समाधीची पायरी जोडीला दुःख मी हरेन सर्व त्याचे. जो मज भावे जैसा जैसे भावे तैसा पावे मीही त्याचे. हे 8 वचनापैकी एक वचन आहे. ते वचन जर बाबांची मनापासून भक्ती केली, मनापासून श्रद्धेने जर त्याची भक्ती जर आपण केली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. याचा एक समोरचा आलेला प्रत्यय आपण बघू शकतोय. सर्वसामान्य गोष्ट नव्हे, एक आपल्याला साधा एक घराची पायरी जरी बांधायची असेल तर ते सोपं नसतं, परंतु संपूर्ण काळापाशामध्ये हा दगड बांधलेला आहे. आणि हे जे तुम्ही सर्व जमा केलं म्हणजे आणि कुठून काय काढलं? हे दगड जिवंत काळा पाषाण आहे. हे सह्याद्रीचं पाषाण आहे. अच्छा. हे हाताने घडवलेलं, जसं जातापाटा घडवतात हाताने, मशीन कुठल्याही प्रकारची वापरलेली नाही. जवळजवळ 4 वर्ष काम चालू होत आहे. 4 ते 5 वर्ष दगडाचं काम चालू होतं आणि जवळजवळ 40 लोक काम करत होते या मंदिरात.
म्हणजे दगडाचं काम. हे मंदिर उभारण्यासाठी संपूर्ण कालावधी किती गेला? संपूर्ण कालावधी 4 वर्षाचा कालावधी गेला. 4 वर्षाचा कालावधी. 5व्या वर्षी प्राणप्रतिष्ठा झाली. कुठलीही गोष्ट करणे सोपं नसतं आणि जर करायला जर घेतली तर ती गोष्ट अशक्य नसते. याचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे आमचे कलाजी गुलाब साहेब. माझ्या जीवनामध्ये बाबांसारखी भक्ती नाही याची प्रचिती माझ्या जीवनात मला आली. नक्कीच तुम्ही ज्याप्रमाणे प्रचिती घेतली त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा बाबांची प्रचिती, म्हणून आम्ही दर महिन्याला शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन जातो. परंतु आताच मी बोललो, माझ्यासोबत जे आलेले आहेत दादा, त्यांना बोललो की आपण जायचं काय शिर्डीला आता असंच निघून. पण त्यांनी मला सांगितलं की मला उद्या काम आहे, म्हणून मला जेव्हा जेव्हा बाबांची आठवण आहे तेव्हा बाबा मला बोलवतात आणि मी त्या ठिकाणी जात असतो. मागच्या शनिवारी मी रात्री 9 वाजता तिथून निघालो आणि 12:30 ते 1:15 मी शिर्डीला पोहोचलो. आता तुम्ही शिर्डीला आल्याचं फील झालं का तुम्हाला? बाबांनी मला बोलवलं, मी शिर्डीला जाऊ नको, तू इथे, मी या ठिकाणी आहे. म्हणजेच मनामध्ये जर आस असेल तर नक्कीच ईश्वर तुमच्या सोबत आहे आणि त्याचा एक आपल्याला अनुभव या ठिकाणी आलेला आहे. मला आणखी तुम्हाला असं विचारायचं वाटतं की तुम्ही शून्यातून हे सर्व निर्माण केलेलं आहे. त्याच्यासाठी बाबांची भक्ती आपण करता, मनापासून श्रद्धेने करता आणि त्याचं नकळतपणे आपल्याला कुठेतरी बाबांचा आशीर्वाद आहे हे म्हटलं तर वावं होणार नाही. जीवनामध्ये बाबा ज्यांच्या जोडीला असतील किंवा कोणी नसलं येस मला हेच साई बाबा. एकच मला सांगायचं होतं या व्हिडिओच्या कुटुंबही बरोबर नसलं तरी चालेल, सुदैवाने संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी आहे, त्यात वाद नाही. परंतु बाबांची भक्ती अशी सरळ चला, कोणी मागे नसलं तरी चालेल, एक बाबा असले पूर्ण जीवन सुखरूप होते. जिसके साथ में बाबा का हात आहे उसको क्या कमी आहे. अगदी महत्वाचं आणि म्हणजे अत्यंत महत्वाचं जे म्हणणं होतं ते मला तुमच्याकडून ऐकून घ्यायचं होतं. आणि बऱ्याच दिवसापासून मला तुमच्याकडून ही माहिती घ्यायची होती आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायची होती की जर तुम्हाला शिर्डीला जायला जमत नसेल, सर्वांना शिर्डीला जायला जमत नाही, काही कारणास्तव खूप लांब आहे किंवा काही लोकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा अजून काही तेवढीशी चांगली नसते, कोणाला वाहनाचा प्रॉब्लेम असतो, तर जर तुम्हाला जर शिर्डीला जायचं असेल तर शिर्डीला न जाता बाबांची शिर्डी प्रतिशिर्डी या ठिकाणी स्थापन केलेली बाबांची मूर्ती या ठिकाणी आहे आणि प्रत्यक्ष आपण बघू शकतो. मूर्तीकडे आपण जर पाहिलं तर साक्षात बाबा या ठिकाणी शिर्डीचे साईबाबा या ठिकाणी बसलेले आहेत. हेच आपल्याला इथे दर्शनाने आपल्याला घडून येतं आणि नक्कीच तुमच्यासारखे जे भाविक आहेत, भक्त आहेत, त्यांच्यामुळे आमच्यासारख्या भक्तांना म्हणजेच शिर्डीला जाता या ठिकाणी तुमच्या म्हणजे आपल्या गावामध्ये येऊन ह्या प्रतिशिर्डीमध्ये आल्यानंतर साईबाबांच्या शिर्डीला गेल्याचा नक्कीच आपल्याला आनंद मिळतो, समाधान मिळतं. आपल्या कुटुंबावरती आपल्यावरती असंच बाबांचा आशीर्वाद कायम राहणार आहेच. आणि त्यासोबत आम्हाला एक अभिमान आहे की आमचा कोणीतरी बाबांचा भक्त आहे आणि एवढ्या मोठं बाबांच्या आशीर्वादाने का होईना परंतु माझ्या कोणाकडे तरी ही सेवा आलेली आहे आणि हे भाग्य आहे. हे तुमचं भाग्य आहे, हे आमचं भाग्य आहे. म्हणजेच एक भक्ताला दुसरा भक्त भेटल्यानंतर संतांची संगती मनोमार्ग गती आकाळावर श्रीपती बनते. जर संगत चांगली असेल तर नक्कीच तुम्हाला कुठल्या प्रकारची भीती नाही आहे, कारण पाठीराखा जर आपल्या पाठीमागे जर साक्षात ईश्वर आहे तर आपल्याला कायशाची भीती आणि कशाची कमी असणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे, ज्याच्या मनामध्ये भक्ती आहे तर बाबा त्याला काहीच कमी करून देणार नाही. म्हणून मी सांगतो की जीवनामध्ये बाकी काही केले गोष्ट तरी चालेल, परंतु मनापासून श्रद्धेने भक्ती करा आणि श्रद्धेने बाबांचं दर्शन घ्या. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला सुद्धा वाटेल की मी कधी जातो साईबाबांच्या दर्शनाला, कारण साईबाबा ज्याला बोलवतात त्यालाच दर्शन घडतं. नाहीतर तुम्ही बोला की आम्ही दर्शन जाऊ, परंतु तसं नसतं. मनामध्ये भक्ती असेल तर साईबाबा बोलतात तू ये, मी तुझ्यासाठी सगळी व्यवस्था केलेली आहे. कारण मनात जेव्हा मी ठरवतो तेव्हा कधी पण गेल्यानंतर त्या ठिकाणी रूमची सुद्धा व्यवस्था आधीच झालेली असते. हे तुम्ही आम्ही करत नाही, ईश्वर करून घेतो. बाबांचा ज्याच्या पाठीमागे आशीर्वाद आहे त्याला काही कमी पडणार नाही. याचा स्वतःचा तुम्हाला अनुभव आहे आणि मला सुद्धा अनुभव आहे. म्हणून मी सांगतो कधी आलात तर नक्कीच या साईबाबांच्या प्रतिशिर्डीला आपण भेट द्या आणि कैलासजी गोलपांनी जे काही बाबांच्या आशीर्वादांनी या ठिकाणी प्रतिशिर्डी तयार केलेली आपल्या दर्शनासाठी या नक्कीच बाबांचं आपण दर्शन घ्या आणि शिर्डीला गेल्याचं एक समाधान घ्या. आपण वेळ काढून माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओम साईराम. धन्यवाद.